हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आणि महाराष्ट्रातील तमाम भाऊ आणि भगिनींनो. काय आहे मॅटर गोल्डन डेटाचा. गोल्डन डेटा म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्र सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो आणि संपूर्ण महाराष्ट्रीयांनो, की आपल्या सरकारने म्हणजेच मंत्रिमंडळाने अत्यंत महत्त्वाचा न्यूज आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, की गोल्डन डाटा म्हणजे नेमकं काय? या गोल्डन डाटातून जितकेही योजनांचा तुम्ही फायदा घेत असाल, तर तुम्ही अपात्र ठरू शकता. तुमची ई-के-वाय-सी झाली असेल, जसं की आता लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झाली असेल आणि तुमचं जर गोल्डन डाटामध्ये नाव नसेल, तर तुम्ही अपात्र ठरू शकता. संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, वृद्धाश्रम योजना आहे, मातृवंदना योजना, असे नमो शेतकरी योजना, अशा महाराष्ट्रामध्ये असंख्य योजना आहेत. या योजनेचा फायदा घेऊन आपल्या महाराष्ट्रातील माता, भगिनी, बहिणी, भाऊ अनेक लोक याचा फायदा घेत आहेत. पण हे जर गोल्डन डेटा आता आलं, तर हे कधी येणार आहे माहिती आहे का? लाडक्या भावांनो, लाडक्या ताईंनो, बाबांनो, आईंनो, काकूंनो, मावशींनो, हे कधी येणार आहे माहिती आहे का? 2 ऑक्टोबरला पब्लिश केलं जाणार आहे. 2 ऑक्टोबरला सरकारचा नवीन मोठा अपडेट आला आणि ब्रेकिंग न्यूज आहे. बघा, गोल्डन डेटा यात आला तर योजनेत बसाल, नाहीतर सगळ्यांचाच योजनेतून बाद ठराल. सगळ्याच योजनेमधून काय होईल? बाद ठराल आणि सगळेच लोकं बाद ठरणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहेत. लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, काकांनो, दादांनो, सगळ्यांना, महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकांना या व्हिडिओला तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुम्हाला या व्हिडिओमधून असंख्य प्रश्न मिळणार आहे. काय आहे? पहिला प्रश्न असेल तुमचा, काय आहे गोल्डन डेटा? सगळं एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे. खरंच लाभार्थी अपात्र होतील का? याचं उत्तर आहे येस. 100% येस. त्याही बहिणींचा, भावांचा, काकांचा, दादांचा, आजोबांचा, आजींचा त्यांचं नाव या गोल्डन डेटामध्ये नसेल, तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे नाही. मग ई-के-वाय-सी झाली सुद्धा, तरी सुद्धा काय? येस, लाडक्या बहिणींनो, भावांनो, येस. याचं उत्तर सुद्धा येस आहे. तरी तुम्ही अपात्र ठरणार. गोल्डन डेटा कुठे मिळणार? तर 2 ऑक्टोबरला सरकारच्या मंत्रिमंडळाच्या न्यूजपेपरमध्ये, मंत्रिमंडळाच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार. 100% मिळणार. बघा, बोगस लाभार्थी रोखण्यासाठी सरकारने गोल्डन डेटा आणणार आहे. सरकार गोल्डन डेटा आणणार आहे. मी इथे बोगस न म्हणता, कारण की महाराष्ट्रामध्ये कोणीच बोगस नाही आहे. मी असं म्हणतो, की जे लाभार्थी आहे, की त्यांनी लाभ घेतला आहे, की ते एक योजना घेत आहे, सोबत दुसरी योजना घेत आहे, सोबत तिसरी योजना घेत आहे. जसं की नमो शेतकरी योजना घेत आहे. नंतर श्रावणबाळ योजना घेत आहे. त्यानंतर आपली लाडकी बहीण योजना घेत आहे. अशा लाभार्थ्यांना रोखण्यासाठी ही सरकारचा नवीन स्टेप असणार आहे गोल्डन डेटा. गोल्डन डेटा याची सुरुवात उद्धव ठाकरेजी सरकारच्या कालावधीमध्ये झालेली होती 2019ला. आपल्या महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री होते, की आपल्या स्कीममध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता आणण्यासाठी ही स्कीम त्यांनी चालू केली होती गोल्डन डेटाची. आणि ही स्कीम किंवा हा जो गोल्डन डेटा आहे, आता या मंत्रिमंडळाने काय केलं आहे, मंजूर केलेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला 2 ऑक्टोबरला मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, भावांनो, इथे मला सरकारला हेच म्हणायचं आहे, जशी तुम्ही महाराष्ट्रामध्ये बहिण्यांची, भावांची, काकांची, दादांची, आजोबांची, आजींची, आयांची, सगळ्यांची काय करताय? तपासणी करतायत. तसंच तुमचाही गोल्डन डेटा तयार करा. गोल्डन डेटा तयार करा आणि त्या डेटाला महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल, की तुम्ही काय करत आहे. खरंच एकाच योजनेचा फायदा घेताय, दुसऱ्या योजनेचा फायदा घेताय की नाही? ते पैसे, महाराष्ट्राचे पैसे कुठे चालले आहेत? डेव्हलपमेंटमध्ये चालले आहे, की कोणाच्या खिशामध्ये चालले आहे? हे सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला कळायला पाहिजे. जसं तुम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी ही गोल्डन डेटा आणलेला आहे, तसंच तुम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचाही डेटा उपलब्ध करून द्यावा, ही माझी मागणी आहे. गोल्डन डेटा नक्की काय असणार आहे बघा. गोल्डन डेटामध्ये 30 वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे. मी तर म्हणतो ही खूप चांगली स्टेप आहे. पण मला सरकारला हे म्हणायचं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा हे म्हणायचं आहे, तुमची सगळी इन्फॉर्मेशन आता सरकारकडे जाणार आहे आणि सरकार या गोष्टीमधून, असंख्य गोष्टीमधून, त्या तुम्हाला बाकीच्या योजनांमधून सुद्धा आता बाद करू शकते. म्हणून लाडक्या बहिणींनो, भावांनो, काकांनो, सगळ्यांनो,
तुम्ही इथे तयार राहा. आपल्याला सरकारसोबत लढायचं आहे. हे तर चांगली स्टेप आहे. पण सोबतच याच ठिकाणी सरकारमध्ये असलेल्या गव्हर्नमेंट अधिकारी आहे, सोबतच जे आपले मंत्री आहे, त्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचा डाटा तर सरकार तुमच्या घरात येऊन बसेल आणि उद्या म्हणेल, की भाई घराच्या बाहेर हो. म्हणून लाडक्या बहिणींनो, भावांनो, काकांनो, दादांनो, बाबांनो, आईंनो सगळ्यांना हा मेसेज पोहोचवा, सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल, की या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे आणि किती नाही. सोबतच या गोल्डन डेटामध्ये काय असणार आहे, संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, लग्न झालंय की नाही याचा डाटा, उत्पन्नाचा स्रोत, कुटुंबाची माहिती, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, तुमचे मार्कशीट, 11-12, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं. त्यानंतर तुमच्या नावावर जमिनीची मालकी असल्यास, तुमच्याजवळ शेती असल्यास, तुमच्याजवळ घर असल्यास, तुमच्याजवळ सगळंच असल्यास, सगळी माहिती सरकारकडे जाणार आहे. सगळी माहिती म्हणजे काय? तुमची आता सगळे ओपन झालं आहे. बरोबर? सोबतच लाडक्या बहिणींनो, भावांनो, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी 30 वेगवेगळ्या प्रकारची माहिती सरकारजवळ जाणार आहे. तर मला सगळ्याच भावांना, महाराष्ट्रातील बहिणींना, मातांना, भगिनींना एवढंच म्हणायचं आहे, की सरकारला सुद्धा आपण हेच म्हणू, की बाबा तुम्ही आमची मागणी घेतली ना, तुम्ही आमची सगळी इन्फॉर्मेशन एकत्र आणली ना, तर सगळ्या मंत्र्यांची माहिती, जे आजी असेल, माजी असेल, खाजी असेल, त्या प्रत्येकाची माहिती सुद्धा या गोल्डन डेटामध्ये टाका. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला माहिती पडेल, की तुमच्याजवळ ₹1500 आहे, की तुमच्याजवळ 15 कोटी आहे. 1500 कोटी आहे, 15,000 कोटी आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती पडणार. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी योजना आहे किंवा या योजनेच्या माध्यमातून किंवा या डी मार्फत लाडक्या बहिणींना, भावांना सगळ्यांना फायदा होतो. याच्यासाठी ही पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी आणणं गरजेचं आहे. 100% गरजेचं आहे. मान्य आहे. कारण की एक योजना न घेता महाराष्ट्रातील काही लाभार्थी आहे, की अनेक योजना घेतात. मान्य आहे मला. पण सरकारने सुद्धा आपला डाटा या ठिकाणी द्यावं, हे मला म्हणण्याचं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 11,24,00,000 इतकी होती. पण गोल्डन डेटामधील नागरिक किती आहेत? 14 ते 15 कोटी. म्हणजे काय? तुमचं नाव डबल-डबल या यादीमध्ये आलेलं आहे, लक्षात घ्या. सोबतच मग हा डाटा कोणी कलेक्ट केलेला आहे? हा डाटा प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद इथून हा डाटा कलेक्ट करण्यात आलेला आहे. या डाट्यामध्ये समजा तुमचा गोल्डन डाटामध्ये जर नाव नसेल, तर काही घाबरायचं काम नाही. तुम्ही सध्या अपात्र व्हाल. महाराष्ट्रातील जे माझे मित्र बांधव आहे, सध्या अपात्र होईल, पण त्यांना त्या यादीमध्ये नाव टाकता येईल. सरकार याच्या संदर्भात सुद्धा मोठा निर्णय घेणार आहे आणि त्यांचं नाव सुद्धा या यादीमध्ये टाकलं जाणार आहे. सोबतच आता बघा, हा जर गोल्डन डेटामध्ये तुमचं नाव नाही आलं, तर तुम्ही या योजनेत बसाल. आलं तर बसाल, नाही तर सगळ्याच योजनेतून तुम्हाला बाद केलं जाईल. जरी तुम्ही आताच ही के-वाय-सी केली असेल कोणाची लाडकी बहिणीची, तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहात. म्हणून महाराष्ट्रातील जनता जी आहे, त्या प्रत्येक जनतेला माझं एवढंच मागणी आहे, की या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ दिसायला पाहिजे. जेणेकरून आपण सुद्धा सतर्क होऊ आणि सरकारला सुद्धा हेच सांगणं आहे, की तुम्ही सुद्धा तुमचा डाटा आमच्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून आम्ही नवीन इलेक्शनमध्ये काय घेऊ, तुमच्याबद्दल निर्णय घेऊ. तुमची सुद्धा ई-के-वाय-सी करायला आम्ही विसरणार नाही. तुम्हाला सुद्धा ई-के-वाय-सी झाली असेल 2024 मध्ये, तर 2029 मध्ये तुमची सुद्धा आम्ही ई-के-वाय-सी करू. म्हणून लाडक्या बहिणींनो, भावांनो, काकांनो, दादांनो, महाराष्ट्रातील तमाम जनतेनो मला एवढंच म्हणायचं, की या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरी पोहोचवा. आलं लक्षात? चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, सोबतच जय श्रीराम. बाय बाय.